गेल्या 2 वर्षांपासून मध्यपूर्वेला जखमा देणारं गाझा युद्ध थांबणार आहे का? रक्ताच्या या रणांगणावर शांततेचा पांढरा झेंडा फडकू शकणार आहे का? तर त्याचं झालं असं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडलाय. 20 मुद्द्यांचा हा प्रस्ताव आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन टू एंड द गाझा कॉन्फ्लिक्ट, म्हणजेच गाझा युद्ध संपवण्यासाठीचा सर्वसमावेशक फॉर्म्युला. पण याने खरंच शांती येईल का? गाझाचं भविष्य काय? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यामधून काय फायदा होणार आहे आणि भारताने कोणत्या बाबतीमध्ये सतर्क राहायला हवं, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका लाठी. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर 7 ऑक्टोबर 2023ला हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाची सुरुवात झाली. त्यानंतर इस्रायलने गाझावर विध्वंसक हल्ले केले. हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. 2 वर्ष उलटत आली आहेत, पण शांतीचा किरण अजूनही दिसला नाहीये. आणि अशाच वेळी ट्रम्प यांनी 20 मुद्द्यांचा प्रस्ताव जाहीर केलाय. हा प्रस्ताव तयार होण्यासाठी 8 महिने लागले आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या आराखड्यातील पहिला आणि सर्वात मोठा मुद्दा पाहूयात. हमासने शस्त्र खाली ठेवावीत आणि आत्मसमर्पण करावं. ज्यांना गाझा सोडायचा आहे त्यांना सुरक्षित मार्ग दिला जाईल. म्हणजे जी लोक गाझा सोडू इच्छितात त्यांना जॉर्डन, इजिप्त, कतार किंवा इराण सारख्या देशामध्ये सुरक्षित मार्ग दिला जाणार आहे. पण गेली जवळपास 20 वर्ष गाझावर हमासचं राज्य आहे आणि त्यांनी इस्रायली सैन्याविरोधामध्ये लढा देखील दिलाय. त्यामुळे त्यांना निशस्त्र करणं आणि सुरक्षित मार्ग देणं हेच या करारासाठी सर्वात मोठं आव्हान असणार आहे. इस्रायलला आपलं वचन पाळून त्यांना मार्ग द्यावाच लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, गाझामध्ये आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण फौज म्हणजेच ISF तैनात केली जाणार आहे. ही फौज गाझामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखेल, शस्त्रांची अवैध तस्करी थांबवेल आणि गाझाच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा सुरक्षितपणे पुरवठा करणार आहे. ही फौज गाझातील निवडक पॅलेस्टिनी पोलिसांना प्रशिक्षण आणि मदत देखील देणार आहे. इजिप्त आणि जॉर्डनच्या अनुभवाचा यामध्ये उपयोग केला जाईल. ही फौज म्हणजे दीर्घकालीन अंतर्गत सुरक्षा उपाय असेल. तिचं काम काय? तर शस्त्र गाझामध्ये शिरू न देणं आणि गाझाच्या पुनर्बांधणीसाठी वस्तूचा सुरक्षित पुरवठा करणं. या आराखड्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की इस्रायल गाझा व्यापणार नाही किंवा त्याच्याशी जोडणारही नाही, पण गाझात पुन्हा दहशत वाढवणार नाही याची खात्री होईपर्यंत इस्रायली सैन्याचा सुरक्षा घेरा हा राहणार आहे. आणि हा घेरा म्हणजे इस्रायल गाझाच्या आत बफर झोन ठेवणार आहे, ज्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, गाझामध्ये तात्पुरती अपॉलिटिकल पॅलेस्टिनी समिती राज्य करणार आहे. ही समिती म्हणजे रोजच्या जीवनातील प्रशासन व्यवस्था सांभाळेल, जसं की पाणी, वीज, रस्ते, नगरपालिका या सगळ्या समितींवर लक्ष ठेवणार आहे. आंतरराष्ट्रीय मंडळ असेल, ज्यांचं नेतृत्व करणार आहेत स्वतः डोनाल्ड ट्रम्प. माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचाही यामध्ये समावेश असणार आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा, मानवीय मदत पुन्हा सुरू होईल. वीज, पाणी, रुग्णालय, शाळा, रस्ते या सगळ्यांसाठी संयुक्त राष्ट्र आणि रेड क्रेसेंट यांच्या मार्फत ही मदत पुरवली जाईल. पाचवा महत्त्वाचा मुद्दा, इस्रायलने सर्व बंदिवान 72 तासात सोडायचे. त्यांच्या बदल्यामध्ये इस्रायल 1700 गाझा कैद्यांना मुक्त करेल, असा हा पाचवा मुद्दा. सहावा मुद्दा, या कराराचं पालन हमीने केलं जाईल. सौदी, कतार, जॉर्डन, UAE सारखे देश खात्री देतील की गाझा पुन्हा दहशतीचं ठिकाण बनणार नाही. पण इथेच प्रश्न उभा राहतोय, गेल्या 20 वर्षापासून गाझावर हमासचं राज्य आहे. त्यांनी इस्रायली सैन्याविरोधात शेकडो लढाया केल्यात. ते सहज शस्त्र खाली ठेवतील का? इस्रायल खरंच त्यांना सुरक्षित मार्ग देईल का? टोनी ब्लेअर, ज्यांच्यावर इराक युद्धासाठी खोटे पुरावे दिल्याचा आरोप आहे, त्यांची मध्यस्थी इथली लोक स्वीकारणार आहेत का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, गाझातील लोक ही तात्पुरती आंतरराष्ट्रीय सत्ता मान्य करतील का? तर या सगळ्या प्रश्नांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांना या करारातून राजकीय फायदा काय होणार आहे हे पाहूयात. तर हा करार जर यशस्वी झाला तर ट्रम्प हे जागतिक राजकारणामध्ये शांतीचा शिल्पकार ठरू शकतात. नोबेल शांतता पुरस्काराचं त्यांचं स्वप्नही पुढे सरकेल. त्यातच आर्थिक संधी देखील दडल्यात. म्हणजे गाझाच्या पुनर्बांधणीसाठी हॉटेल्स, मॉल्स, अपार्टमेंट असतील, त्यांना बांधावं लागेल. ट्रम्पचे जावाई जॅरेड कुशनर यांचे मध्यपूर्वेशी व्यावसायिक संबंध आहेत. म्हणजेच यामध्ये व्यावसायिक फायदा होण्याची देखील शक्यता ही नाकारता येत नाही. पण आता भारतासाठी हा करार कितपत फायद्याचा आहे, याचा कितपत तोटा भारतीयांना होणार आहे, सगळं समजून घेऊयात या मुद्द्यातून.
भारतासाठी हा करार तितकाच महत्त्वाचा आहे. मध्य पूर्वेमध्ये 90 लाख भारतीय राहतात. देशामध्ये 80% तेल याच भागातून येतं. जर शांती प्रस्थापित झाली तर ऊर्जा बाजार हा स्थिर राहणार आहे. मोठे अरब देश भारतामध्ये गुंतवणूक करू इच्छितात. त्या गुंतवणुकीला देखील जर शांती प्रस्थापित झाली तर चालना मिळेल. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला देखील याचा फायदा होणार आहे. पण पाकिस्तानची सक्रिय भूमिका हा भारतासाठी खरा चिंतेचा विषय. ट्रम्पनी जाहीर केलंय की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आर्मी प्रमुख आसिफ मुनीर हे या चर्चेमध्ये सक्रिय सहभागी होते. म्हणजे भारताला या प्रक्रियेकडे आता फारच सावधपणे पाहावं लागणार आहे हे निश्चित. आता गाझाचं भविष्य अजूनही धोक्यात दिसतंय. ही योजना युद्ध संपवेल का की फक्त आणखी एक कागदी करार ठरणार आहे ही योजना? आपलं मत काय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.